नमस्कार मित्रांनो, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या IDBI बँकेमार्फत बंपर अशी भरती केली जात आहे। तब्बल 1300 पदांची ही भरती असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण यातली काही पदं जी आहेत ती महाराष्ट्रात देखील भरली जात आहे। महाराष्ट्रात पेपर देण्याची सुवर्ण संधी उमेदवारांना या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत दिली जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी 19 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। 51,000 ते 54,000 पर्यंत पगार उमेदवारांना IDBI बँकेमार्फत इनिशियली या पदांसाठी दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा नेमकी काय असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला www.mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मित्रांनो, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या IDBI बँकेमार्फत ही पदभरती केली जात आहे। तब्बल 1300 पदं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरली जात आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रात देखील काही पदं या ठिकाणी भरली जात आहे, तर महाराष्ट्रात तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। यामध्ये मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर म्हणजेच सहाय्यक व्यवस्थापक आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक यांसारखी महत्त्वपूर्ण पदांचा समावेश असणार आहे। यासाठी उमेदवारांना 8 मार्च 2026 पासून 19 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। अर्ज तुम्हाला www.idbibank.in या संकेतस्थळावरून करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर या पदाच्या 200 जागा, तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाच्या 1100 जागा भरल्या जात आहे। यासाठी 8 मार्च 2026 ते 19 मार्च 2026 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात। SC, ST, फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 250 रुपये इतकं परीक्षा शुल्क, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1050 इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारख्या ऑप्शनचा समावेश असणार आहे। मित्रांनो, तुमचं वय जर 20 ते 25च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं। यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये विशेष सूट असणार आहे। जसं की SC, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अतिरिक्त वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष वयाची अतिरिक्त सूट या पदांसाठी देण्यात आलेली आहे। पगार तुम्ही बघू शकता, जबरदस्त असा पगार तुम्हाला इनिशियली IDBI बँकेमार्फत दिला जाणार आहे। 6.14 ते 6.50 लाख पर ॲन्युअम इतका पगार असणार आहे। म्हणजे साधारणपणे 54,000 पर्यंत उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त IDBI बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस देखील तुम्हाला दिले जाणार आहे। नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत म्हणजे ऑल ओव्हर इंडिया हा जॉब असणार आहे। यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत तुमची होणार आहे, आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणी करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे। ऑनलाईन एक्झाममध्ये 4 वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। याचे स्वरूप नेमकी कसं असणार आहे हे देखील आपण सविस्तर नोटिफिकेशन 8 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर सविस्तर या संदर्भाचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सेंटर तुमचं एक्झामचं या पदांसाठी असणार आहे। नेमकी ते कोणते सेंटर असणार आहे हे देखील सविस्तर नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला जाईल त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। यासाठी मित्रांनो, आत्ताच चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे। यामध्ये असिस्टंट मॅनेजर हे जे पद आहे, या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता। या व्यतिरिक्त जे उमेदवार फ्रेशर आहेत, ज्यांच्याकडे कोणताही अनुभव नाही, अशाही उमेदवारांना ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। या पदासाठी फक्त तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक असणार आहे।
बाकी संपूर्ण नोटिफिकेशनमध्ये तुम्ही या संदर्भाचे सविस्तर अपडेट घेऊ शकता. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. या संदर्भाची अधिकृत जाहिरात म्हणजेच शॉर्ट नोटिफिकेशन आपले महाजॉबहब.in या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ते बघू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बाकीची ऑफिशियल वेबसाईट जर तुम्हाला IDBI बँकेची बघायची असेल तर तुम्ही ती देखील आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती जाऊन बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना IDBI बँकेच्या वेबसाईटवरती जायचं आहे. करिअर या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला IDBI बँक रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करून संपूर्ण जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची डिटेल टाकायची आहे. तुमचा फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील किंवा बाकीचे जे काही डॉक्युमेंट असतील ते अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धती मित्रांनो 1300 पदांची ही बंपर भरती असणार आहे. नुकतंच शॉर्ट नोटिफिकेशन IDBI बँकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन देखील 8 मार्चला प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाणार आहे. यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.